पण माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याचं रडगाणं कायम सुरू राहू नये आणि म्हणून माझ्यासारख्या शिकलेल्या पोराला भकायला लागू नये, त्याला चांगल्या त्याच्या हाताला त्याच्या योग्यतेचं काम मिळावं, त्याच्या योग्यतेचा व्यवसाय करता यावा आणि हे सामर्थ्य फक्त आणि फक्त हे कमळ हातात घेतलेल्या या बीजेपीच्या महायुतीच्या सरकारमध्ये आहे, हे मी सांगायला आलोय. कारण तुमच्या गावचे सुपुत्र आदरणीय तोरसकर सर यांच्यासारखी आम्हाला परमेश्वरानं ताकद दिली नाही. हे व्यक्तिमत्व मला सांगायला आवडेल. दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय वन्नूरमध्ये असताना तिथंही स्वतः कामाची त्यांनी स्वतःची पोचपावती रोवलेली होती आणि आजही त्या वन्नूर गावामध्ये त्यांचं अभिमानानं नाव घेतलं जातं. आणि या गावामध्ये आपल्या गोरगरिबांची मुलं शिकायला पाहिजेत म्हणून माध्यमिक विद्यालय नागाव या शाळेचं नाव या पंचक्रोशीमध्ये तुम्हालाही माहिती आहे. शेजारच्या सगळ्या गावातली मुले येतात. याचं कारण काय असेल तर त्या शाळेमध्ये या ठिकाणी मुलांच्यावर चांगले आणि चांगलेच संस्कार दिले जातात आणि म्हणून त्यांना सुद्धा मी वंदन करतो. भले ते स्टेजवर नसतील पण माझे लक्ष त्यांच्याकडे गेलेलं आहे आणि त्यांच्याच विचारावरती पाऊल ठेवून मी या ठिकाणी लहानाचा मोठा झालेलो आहे. कारण त्यांचा सहवास मी विद्यालयामध्ये असताना दर्याच्या वडगावच्या शिदनेलीच्या केंद्रामध्ये ते असायचे आणि त्यांच्या विचारांची बैठक आमच्याकडे आहे. त्याचबरोबर त्यांच्या सोबतीनं कार्य करणारे या गावातील भरपूर नागरिक त्यांची सुद्धा सगळ्यांची बऱ्यापैकी मला ओळख आहे. नावं माहीत नाहीत पण चेहऱ्याकडे बघितलं की मला गुदगुल्या होत्यात, मला माहिती आहे ती मला ओळखतात. 40% या गावातली पोरं पण मला ओळखतात. हे मी आवर्जून का सांगायला लागलोय बघा, आपल्यातले या ठिकाणी अनेक मुलं कष्ट करून शिकतील. कष्टकऱ्यांची मुलं चांगल्या हुद्द्यावरती जाण्यासाठी, आपल्या सामान्यांच्या मुलांचे हात बळकट करण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी जे पूर्वी जे घडलेलं आहे ते काहीतरी नवीन घडायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहीत असेल की या महायुतीच्या काळामध्ये आपल्या समोर असणाऱ्या विरोधी सरकारमधील काही वल्गना आपल्या कानावरती येतात आणि त्यातले काही मुद्दे मला आवर्जून सांगायचे आहेत. आपला बहुतांश भाग या ठिकाणी शेती आणि पशुपालनाशी निगडीत आहे आणि मला सांगा आज शेतकऱ्याला या ठिकाणी वीज बिल जे आहेत सुमारे जवळजवळ 2.5 HP 5 HP ते 7.5 HP पर्यंतची छोट्या शेतकऱ्याची वीज बिल माफ करायचं पहिलं धाडस जर कोणी केलं असेल तर या ठिकाणी मंचावर बसलेल्या वहिनी साहेबांच्या बीजेपी सरकारनं केलेलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या तुमच्या आमच्या घामाचं मोल करणारं सरकार आपल्याला निवडायचं आहे, हा विचार घेऊन मी आपल्या सोबत आलेलो आहे. मला स्टेजवर चढताना आपल्याच गावच्या काही मंडळींनी सांगितलं, सर तुम्ही लय डेंजर बोलताय आणि तसं काय आमच्या गावात चालत नाही. हरकत नाही, डेंजर राहू दे, जरा असं गोडागोड बोलतो. मग म्हटलं राहू दे, डेंजर आवडत नाही तर काय काय गावात डेंजर चालते ते म्हणजे हाय व्होल्टेज आम्हाला आवडते. तुमचं व्होल्टेजनं फिजा उडत असेल तर मी जरा हलक्यातच घेतो. पण मी नक्की एवढंच सांगतो, अमल साहेब चांगले का आहेत आणि त्यांच्याकडे कुठले गुण आहेत एवढं मी तुमच्याशी सांगणार आहे. आणि मला सुद्धा काय आवडत नाही पण नाईलाजानं पुढनं काहीतरी मला डिवसलं की मग मला पण तसं बोलावं लागतंय. मग मी मुद्दाम बोलतोय असं नाही. लक्षात घ्या, कुणीतरी उत्तर द्यायला पाहिजे. समोरून आपल्यावर ते आक्रमण होत असतील तर त्याचं उत्तर देणं अपेक्षित असतं. कुणीतरी तसं करावं लागतं, लक्षात घ्या. मग मी माझं सांगतोय का, तुमच्या मनात दडलेलं मी बोलतोय. फक्त तुम्ही बोलत नाहीसा, मी बोलतोय, तुम्ही दाबून ठेवलायचा. मी काल निर्लीच्या सभेमध्ये सुद्धा सांगितलं, मी जे बोलावलं यातलं अक्षर आणि अक्षर, रेग आणि रेग सगळंच्या सगळं तुमच्या मनात दडलेलं आहे. तुम्हाला वाटते तिथं बसून हे बरोबर आहे, हे आम्हाला जरा बरं वाटायला लागलंय, हे पोर बोलायला लागलंय, हे आमच्याच मनातलं आहे. तुमच्याच मनातलं हिजगूत साधण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे. बघा, एका क्रमाने येतो मी. सगळ्यात पहिल्यांदा आज बघितलं तर सगळ्यात पहिल्यांदा महिलांचा सन्मान देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजींनी केला. तुमच्या सगळ्यांच्या घरामध्ये शौचालय, घर तिथं शौचालय, आणि त्याच्यासाठी अनुदान किती मिळालं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. आणि ते मिळालं नसतं तर आपण बांधले असते का शौचालय? मग आपला कार्यक्रम चालूच होता. गावाच्या चारी बाजूला आपलं सैनिक इकडं तिकडं जात्याला तांब्या घेऊन बघत होतो आपण. आणि मग त्यावेळेला आपल्याला वाईट वाटायचं, सगळ्यांना वाईट वाटायचं, ह्या सगळ्या बाबासनी बी वाईट वाटायचं आणि आपल्याला सुद्धा ते खजील वाटायचं. आणि म्हणून पहिला महिलांचा आणि या माता भगिनींचा सन्मान करणारं सरकार कुठलं असेल तर या बीजेपीचं आणि महायुतीचं सरकार आहे. म्हणून एकदा जोरदार टाळ्या होते त्यांच्यासाठी. हे शाश्वत विकासाचं सरकार आहे, हे तात्पुरता विचार घेऊन जाणारं सरकार नाही आहे.
ज्या वेळेला 1500 रुपये सुरू झाले त्यावेळेला यांच्या मनामध्ये पोटशूळ उठायला लागला आणि हे म्हणायला लागले इलेक्शन झाल्यानंतर हे 1500 रुपये बंद होणार आणि ह्याच्यातले यांच्याच काही मंत्र्यांचे काही चेले कोर्टामध्ये गेले, कारण या योजनेला स्टे आला पाहिजे. जसे जशी या योजनेची लोकप्रियता वाढू लागली तसे तसे विरोधी बाकावर बसणारे सगळेच मंत्री संत्री या योजनेच्या आडवे पडू लागले आणि त्यांना वाटायला लागले की आपला आता या ठिकाणी पुढच्या भविष्यामध्ये सरकार येणार नाही. पण मित्रांनो, ज्या वेळेला मागच्या 3 दिवसाचा सकाळ पेपर पहिलं पान काढा, तुम्हाला असं दिसेल की यांच्या जाहीरनाम्यामध्ये आमच्या सरकारनं जे काय आधी दिलंय त्यात फक्त रकमा बदलून यांनी तोच कार्यक्रम पुढे कंटिन्यू चालू ठेवलेला आहे. आम्ही म्हटलं 1500चे 2100 करणार. आपले जे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आले यांनी त्याच्यात आकडा वाढवला आणि किती केलंय 3000. आम्ही 1500 देताना ह्यांना कसं तरी व्हायला लागलेलं, बेचैन झालते. हे म्हणत होते आता सगळं गडगडणार, तिजोऱ्या रिकामे करणार. मग आता हिनी कुठनं देणार का, वरनं कुबेर देव त्यासने हात करणार आहे असं डायरेक्ट यांच्या महाराष्ट्रात तिजोरीत पैसे पडणार आहेत, बदा सोन्याच्या मोहरा पडणार आहेत का, अलिबाबा 40 चुवेच्या गुहेत आणून पैसे टाकणार आहे या तिजोरीमध्ये. मग ह्यांनी 3000 देताना येणार कुठले? म्हणजे ह्यांनी जे पण काय करतील ना ते औषधासाठी आणि तुम्ही आणि किंवा या महायुतीच्या सरकारनं केलं तर पोटा पाण्यासाठी, हा यांचा विचार आहे हे आपल्याला समजलं पाहिजे. तुमच्याने आमचा खरा शाश्वत विकास कोण करणार हे समजलं पाहिजे. मला सांगा, या पाठीमागे यांचं सरकार सलग 15 वर्ष होतं. आपण सगळे शेतकरी आहोत. शेतकऱ्याला वीज बिल जे आहे, मोटरचं लाईट कधी पाणी पाजायचं खरं सांगा, संध्याकाळचं जायला लागतंय. लक्षात घ्या, ज्या वेळेला माझा बाप आणि मी पाणी पाजा जायचो, मी आजही जातो आणि मला त्याचं सांगायला इतका खेद वाटतो. रात्रीच्या वेळी पाणी पाजा गेल्यानंतर आज काय परिस्थिती आहे सांगा. आज कंडिशन अशी आहे की वेगवेगळे या ठिकाणी रानं रिकामं व्हायला लागलेत आणि मोठेच्या मोठे असणारे जे सर्प साप ज्याला म्हणतो आपण, संध्याकाळचं नाव पण घेऊन ये सांगा बघू असं. आणि अनेक शेतकरी असे दगावलेत, सर्पदंशानं जाग्यावरती मेलेले आहेत. लक्षात घ्या, जो अन्नदाता आहे ना, या अन्नदात्याची अवस्था काय माहिती आहे? शेतकरी कष्टकरी जे पिकवतात ना, या देशामध्ये कष्टकरी समाजाचा दर ठरवणारे दलाल आणि व्यापार आहेत. लक्षात घ्या, हे शेतकऱ्याला अधिकार नाही. माझं पहिलं माहितीचं सरकार आहे. शेतकऱ्याच्या शेतमालाला हमी भाव देणारं पहिलं सरकार जर कुठलं असेल तर या महायुतीचं सरकार आहे. मित्रांनो, रात्रीच्या वेळी पाणी पाजा गेल्यानंतर आपल्याला दरदरून घाम सुटतो. कधी कधी अफवा फुटते, बिबटा आलेला आहे, रानरेडा आलेला आहे, गवीरेडा आलेला आहे, असे हिंस्र प्राणी सर्पदंशानं मरण्याची भीती असते. तो माझा बाप, माझा काका, माझी आई, माझी बहीण ज्यावेळी रात्रीचं पाणी पाजा जाते त्यावेळेचा प्रसंग आठवा. आपल्या सरकारनं सांगितलेलं आहे वीज बिलं आत्तामध्ये या ठिकाणी मोफत केलेत. भविष्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये 25 वर्षे चालणारे सौर ऊर्जेवरती चालणारे सौर पंप मोफत देण्याचा घाट महायुतीच्या सरकारनं योजलेला आहे. आणि मग मला सांगा, आपल्याला शेतकऱ्याला न्याय मिळवून देणारं सरकार पाहिजे का या ठिकाणी वंश परंपरेनं त्याच लोकांचे घर भरणारं सरकार पाहिजे? हे तुम्ही आम्ही ठरवायची वेळ आज आलेली आहे. लक्षात घ्या मित्रांनो. सणासुदीचा आनंद द्विगुणित करा वारणा उत्पादनांसोबत. वारणा श्रीखंड, तूप, दही, दूध, लस्सी, बटर, चीज, आणखी बरंच काही. सणासुदीच्या काळात शुद्ध आणि सात्विक वारणा उत्पादने घरी आणा. वारणा, आनंद अस्सल चवीचा.